जो दिल्ली गव्हर्नमेंटाकडे कम्पेअर जातालो गोवा हेल्थ मॉडेल म्हणून. व्हॉट इज दिस गोवा हेल्थ मॉडेल? जीएमसी वचत कोण कॅज्युअलिटी म्हणून फ्रॅक्चर जावन येयात जाल्यार आजची सर्जरी त्याची फाल्यां जाता. ब्लड क्लोथ्स are on patient's body for up to 7 to 8 hours. Do we blame the doctors? Do we blame the staff there? No. But I realized that the negligence was because of lack of staff. Government is responsible for this entire mess, and this is the actual Goa health model by the health minister of Goa. 15 वर्षाचा भुरग्याचो पाय बसप म्हणजे त्याचे भवितव्य कितें? आणि तुम्ही एक डॉक्टराक सस्पेंड करता हेचे जाले काय? 25 लाख ते 1 कोटी म्हटल्यार त्या भुरग्याक फायनान्शियल कॉम्पेन्सेशन मेळपाक जाय, त्याच्या भवितव्याक कितें तरी आधार मेळपाक. नमस्कार. 70 सीएचसी बाळपय हांगा नेग्लिजन्स जाले आणि एक 11 वर्षाच्या भुरग्याचो पाय एम्प्यूट करचो पडलो. त्या भुरग्याची चूक कांयच नाशिल्ली जाल्यार आज हो जो फुडलो व्हिडिओ काडटा तो मुद्दम म्हणून हांव इंग्लिशीन काडटलो, कित्याक आय वॉन्ट टू टेल दी एंटायर इंडियन गव्हर्नमेंट वॉट इज दिस गोवा हेल्थ मॉडेल जो दिल्ली गव्हर्नमेंटाकडे कम्पेअर जातालो गोवा हेल्थ मॉडेल म्हणून. व्हॉट इज दिस गोवा हेल्थ मॉडेल? आज जीएमसी वचत कोण कॅज्युअलिटी म्हणून फ्रॅक्चर जावन येयात जाल्यार आजची सर्जरी त्याची फाल्यां जाता. रक्ताचे कपडे काल म्हजो एक मनीस गेल्लो. ब्लड क्लोथ्स आर ऑन पेशंट्स बॉडी फॉर अप टू 7 to 8 hours. There is nobody to attend. Do we blame the doctors? Do we blame the staff there? No. I have seen my father has been through a surgery in GMC. He had developed a complete other side effects. It is due to negligence. But that negligence, I realized, I don't blame the doctors, but I realized that the negligence was because of lack of staff. Government is responsible for this entire mess, and this is the actual Goa health model by the health minister of Goa. There is no staff, there is no care of the patients, and again, I don't blame the doctors because they are overburdened. There is lack of facility. There is crores of money spent on something that is not necessary. Compare the rates at which the medicine is purchased. There is wastage of money. आज जो हो विषय जालो एक 11 वर्षाच्या भुरग्याचो पाय बसप, हेतून राजकारण हाडप न्ही, पूण एक 11 वर्षाचो भुरग्याचो पाय बसप म्हणजे त्याचे भवितव्य कितें? आणि तुम्ही एक डॉक्टराक सस्पेंड करता हेचेर जाले काय? डॉक्टराक सस्पेंड करून तुम्ही परत ताका थोड्याच टायमाक तुम्ही त्या डॉक्टराक परत सर्व्हिसेन घेतले, पण त्या भुरग्याचे कितें? हेचेर गव्हर्नमेंटान स्ट्रिक्ट कॉम्पेन्सेशन त्या भुरग्यांक दिवपाची गरज आसा. एक्स क्रायटेरिया फायनान्शियल कॉम्पेन्सेशन गव्हर्नमेंट 25 लाख ते 1 कोटी म्हटल्यार त्या भुरग्याक फायनान्शियल कॉम्पेन्सेशन मेळपाक जाय, त्याच्या भवितव्याक कितें तरी आधार मेळपाक. ताका लायफ टायम मेडिकल सपोर्ट गव्हर्नमेंटान दिवपाक जाय. फ्युचर सर्जरीज ताज्यो, फिजिओथेरपी, ताका मेंटल हेल्थ काउन्सिलिंग, मोबिलिटी इक्विपमेंट हे गव्हर्नमेंटान दिवपाक जाय. गव्हर्नमेंट शूड स्पॉन्सर अ प्रोस्थेटिक लिम्ब, हाय क्वालिटी बायोनिक प्रोस्थेटिक लिम्ब. जर भायर घेवपाक गेलो जाल्यार एक्सपेन्सिव्ह पडटा. गव्हर्नमेंटान हो स्पॉन्सर करपाक जाय आणि लायफ टायम ताका रिप्लेसमेंट दिवपाक जाय, कित्याक गव्हर्नमेंटान आपली चूक मान्य केला आणि डॉक्टराक सस्पेंड केला. हो सपोर्ट त्या भुरग्याक मेळपाकूच जाय. एज्युकेशनल असिस्टन्स, फुल स्पॉन्सर, ताका फुल स्पॉन्सरशिप टिल ग्रॅज्युएशन ह्या भुरग्याक कंपल्सरी मेळपाक जाय. रिझर्वेशन सपोर्ट अंडर डिसेबिलिटी कॅटेगरी, हॉटेल आणि ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी निडेड टिल ग्रॅज्युएशन त्या भुरग्याक गव्हर्नमेंटान दिवपाक जाय. एम्प्लॉयमेंट अश्युरन्स, जेन्ना भुरग्याचे ग्रॅज्युएशन जातलें आनी एम्प्लॉयमेंटाक पावता, आज अश्युरन्स लेटर ताका गव्हर्नमेंटान त्याच्या हातान दिवपाक जाय की तुका एम्प्लॉयमेंट हो आसतलो, कित्याक त्याचे भवितव्य ह्या गव्हर्नमेंटान पाड घातलेलें आसा. कॉम्पेन्सेशन थ्रू कंझ्युमर कोर्ट, फॅमिली आज कंझ्युमर कोर्टान वचपाची गरज आसा. एक सिव्हिल सूट घालून फॅमिली ह्या गव्हर्नमेंटाचेर एक कॉम्पेन्सेशन डिमांड करपाक जाय म्हणजे करपाक जाय. आणि ह्युमन रायट्स, चायल्ड रायट्स इंटरव्हेन्शन ह्या केसीन जावपाक जाय. क्रिमिनल लायबिलिटी, आता हांव परत त्या डॉक्टराचेर वचना, सूट घेवप हें म्हाका पटना, पूण हें जाता तांचे पेज आसा. हेल्थ मॉडेल, गोवा हेल्थ मॉडेल सारको ना म्हणून हें जाता जाल्यार तरी आसतना ही लायबिलिटी कित्याक? एक सीएचसी सिस्टमॅटिक अकाउंटेबिलिटी हेचेर जाय. सीएचसी वाळपयचे इंडिपेंडंट ऑडिट, थंय स्टाफ आसा काय ना ह्या केसीचे इंडिपेंडंट ऑडिट. आज ही केस बा रुपेश राऊत हेणे द व्हॉइस फॉर गोवन ह्या चॅनलाचेर घेतली आणि तेणे ही केस दाखोवन धरली. दबाव आसतना
आणि कांयच कसलो त्याचेर दबाव न घेता त्याने ही केस द वॉइस फॉर गोंय ह्या चॅनलाचेर धरली म्हणून आज सस्पेन्शन जालें. सस्पेन्शन जालें म्हणून कांयच जायना. ह्यो ज्यो आमी लिस्ट आउट केल्या त्यो सगळ्यो फॅसिलिटी त्या भुरग्याक मेळपाक जाय आणि हेल्थ मिनिस्टर ह्याच सत्तरीचो आसा. तेणे ह्यो फॅसिलिटी ताणें हाडून दिवपाक जाय. हांवें मुद्दामून लिस्ट आउट केल्या कित्याक त्या फॅमिलीकूय कळपाक जाय, आमच्या लोकांकूय कळपाक जाय की कितें फॅसिलिटी. जर मेडिकल नेग्लिजन्स जाता, गव्हर्नमेंटाचे मेडिकल नेग्लिजन्स जाता आणि ते ऑलरेडी कॉग्निजन्स घेऊन सस्पेंड करता जाल्यार ह्यो सगळ्यो ज्यो हांवें सांगल्या त्यो ताका फॅसिलिटी मेळपाक जाय. हेच सांगपाक हांव व्हिडिओ काडटलो कित्याक आमकां अवेरनेस आसपाक जाय की कितें आमचे रायट्स आसा. तुम्ही डिमांड करा, नाजाल्यार आमी ही केस फुडें व्हरया. धन्यवाद.